फायनली आपण पद्मनाभपुरम पॅलेसला येऊन पोहोचलेलो आहे. चला मित्रांनो, अगदी 10 मिनिटात आपण इथं आलेलो आहे. सुचिंद्रम हा सगळा रोड जो आहे हा मार्केट प्लेस आहे. तर कन्याकुमारीचं जे मार्केट आहे ना माझ्या पाठीमागं, जे इथं दिसत नाही खरं आपण आता एक्सप्लोर करणार आहे, तिथं सुद्धा खूप साड्या खरोखरच चांगल्या आहेत ना संजय ना? साड्या खरोखर लय भारी आहेत. आला कन्याकुमारी मध्ये कधी तर नक्की साड्या घ्या. चला मित्रांनो, पुन्हा एकदा येऊन बसलेलो आहे त्रिवेणी संगमावर. जे विवेकानंदांचं रॉक मेमोरियल आहे, थिरुवल्लुवर यांचा स्टॅच्यू आहे त्याच्यासमोर. इथं खूप मागल्या ब्लॉगमध्ये म्हणजे मागच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की इथं खूप सुदिंग वाटतंय, खूप शांत वाटतंय. एक 10 मिनटं झालं येऊन बसलो इथं. नाश्ता वगैरे केलेला तुम्ही बघितला असेल. आता काय करायचं आहे माहिती आहे का मित्रांनो आपल्याला, की आपल्याला करायची आहे शॉपिंग. कन्याकुमारी अगेन परत आणि रिपीट करतोय की मदुराई, रामेश्वरम आणि कन्याकुमारी शेवट जे आपण केलं, माझ्या मते 90% 70 नाही 80% ते 90% लोक अशाच क्रमात करतात की आधी मदुराई करतात, नंतर रामेश्वरम करतात आणि नंतर कन्याकुमारी करतात. आणि हे योग्य आहे एका प्रकारे. का, जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल, तुमच्या घरातल्यांसाठी काहीतरी घेऊन जायचं असेल, पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन जायचं असेल, तर कन्याकुमारीचं जे मार्केट आहे ना माझ्या पाठीमागं, जे इथं दिसत नाही खरं आपण आता एक्सप्लोर करणार आहे, तिथं सुद्धा खूप असतात सकाळपासून. आता इथं संध्याकाळी निघून जातात इथले मार्केटमधले. तर ते खूप स्वस्त आहे, होलसेलसारखे रेट आहेत, परवडण्याजोगं आहे. आणि ज्या ज्या गोष्टी एखाद्या पर्यटन स्थळाला किंवा टुरिस्ट प्लेसला भेट दिल्यानंतर घेऊन जाव्या लागतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळणार आहेत. घरातल्या लहानांपासून पाक वडीलधाऱ्यांपर्यंत सगळ्यांना तुम्हाला खुश करता येणार आहे. त्यामुळं शॉपिंगचा सगळा पार्ट आपण आत्ता कवर करायचा आहे. काय काय मिळतं आहे, किंमत काय काय आहे. आता आम्ही जास्त काही घेणार नाही, फक्त लहान मुलांसाठी आम्हाला काहीतरी खेळणी वगैरे घ्यायचे आहेत. तर तुमच्यासाठी नेमकं काय काय आहे, कसं आहे मार्केट, हे आत्ता एक्सप्लोर करायचं आहे. चला जाऊया आता आणि मार्केट एक्सप्लोर करूया. मार्केट सुरू होतं आहे माझ्या पाठीमागून, तुम्हाला दाखवतो डिटेलमध्ये. चला मित्रांनो, बघा तिथनं आपण चालत आलो आणि इथं अय्यन तिरुवल्लर सलाई हा रोड आहे असं आपण समजू. आणि याच्यावर सगळं मार्केट भरतं. सुरुवातच कशानं होते की बाबा हे सगळे जे काही माळा वगैरे असतात, रुद्राक्षाच्या असतील, मण्यांच्या असतील, आता मला यातलं जास्त कळत नाही खरं. ह्या सगळ्या माळ्यांची वगैरे दुकानं इथं आहेत आणि प्रायजेससुद्धा अफोर्डेबल आहेत. म्हणजे आम्ही मम्मीसाठी आमच्या कसले मणी का संजना, ते लाल मणी असतात बघा, दोरल्यात वगैरे वाहतात. पोरं येडी आहेत, मस्ती करायला लागलेत. तर ते लाल मण्यांची माळ आम्ही घेतली. अराऊंड एक 50 रुपयाच्या आसपास आम्हाला मिळाली. इथं जर तसे तुम्ही घ्यायला गेलात, हो अत्तराची वगैरे सुद्धा दुकानं इथं आहेत. विचारूया काय किंमत? भैया कितने को जाता है अत्तर? 100 रुपये बना के देते क्या आप? पूरा बना कर रखा है. कौन सा स्मेल चाहिए बोलो, हम दे. हे कस्टमाइज स्मेल तयार करून देतात बघा मित्रांनो. हे ये क्या साइज, इसमें कितना आता है? 100 रुपया 6 मिले. 6 मिली 6 ml येते बघा त्याच्यात मित्रांनो. लेडीज का जेंट्स का? लिची आहे, मिक्सी है, पूरा है. लेडीज है, जेंट्स है. बिस्कुट्स का भी है, बिस्किट है, चॉकलेट है. चॉकलेट आहे, कस्तुरीचा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि ते अगर किसी ने आपको बोला वो बना के भी देते, मिक्स करके बना के दे सकते. 100 रुपये को आता है एक बॉटल. वो कितने देर तक जाता है उसका परफ्यूम? 8 घंटा रहता है. बघा मित्रांनो, गांधी मेमोरियलच्या बरोबर समोर आहे या दादांचं. 100 रुपयाला बनवून देतात. तुम्हाला जर पाहिजे असेल, आता मी काय बनवणार नाही कारण आपल्याला फिरायचं वेळ लागणार आहे, तुम्हाला ते बनवून देऊ शकतात. 100 रुपयाला 6 ml. चला मित्रांनो, बघा आता तिथनं चालत आलो, माळा वगैरे विकतायत तिथनं. आपण परफ्यूमवाला एक बघितला. आता इथं माझ्यासमोर थोडं प्रथम पुढे येऊन दे, तुम्हाला रोड दिसतोय बघा. प्रथम थोडं झूम मार बघा. हा सगळा रोड जो आहे हा मार्केट प्लेस आहे, जिथं शॉपिंग तुम्ही करू शकता वेगवेगळ्या प्रकारची. एक थोडासा अंदाज यायला इथंच, म्हणजे पुढे मी दाखवणार आहे स्पेसिफिक. बघा तुम्हाला लहान मुलं जर घरी असतील तर गाड्यांचे असे ढीग लावलेले आहेत, तर त्यातनं अगदी कमी किमतीत तुम्ही गाड्या वगैरे घेऊन जाऊ शकताय. आणि हा सार आहे मित्रांनो, की अशा प्रकारचे सगळे स्टॉल तुम्हाला ह्या सगळ्या संपूर्ण लाईनला भेटणार आहेत.
थोडंसं आपण जाऊया आणि काय काय आहे स्पेसिफिक आणि ज्या गोष्टींची मला वाटते की तुम्हाला प्राईस सांगितली पाहिजे त्या गोष्टींची प्राईससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला मार्केट आता काय करूया आपण एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो या मार्केटमध्ये तुम्हाला टॅटोवाले सुद्धा खूप दिसणार आहेत. म्हणजे टॅटूची किंमत बघा 1 इंच ब्लॅक टॅटू 1 इंच म्हणजे किती एवढा येतोय ना तर तो 200 रुपयाला आहे. 1 इंच कलर टॅटू 300 रुपयाला आहे आणि या रेंजमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला टॅटू मिळणार आहेत. भैया अगर ये ऐसा ओम का निकालना बोले तो कितना जाता है पैसा? 800 रुपये जाता है. और निकालने को कितना देर लगता है? नहीं टाइम कितना लगता है निकालने को? हाफ आवर. और वो आप निडल वगैरह पूरा चेंज करते हैं हायजीन पूरा मेंटेन करते हैं. असे खूप आहेत मित्रांनो. म्हणजे टॅटू जर काढायचा खूप दिवसापासून डोक्यात असेल कन्याकुमारीत मी तुम्हाला दाखवतो किमान एक 30 ते 40 का जास्त प्रथम 40 ते 50 दुकान आहेत मित्रांनो फक्त टॅटूचीच आहेत. बघूया चला. इथं सुरू होत आहे 200 रुपयापासून 1 इंचाचा कलर ब्लॅक टॅटू आणि 300 रुपयापासून कलर टॅटू. आता त्याला स्क्वेअर करा 2 इंच स्क्वेअर 3 इंच स्क्वेअर त्यानुसार तुमच्या प्राइजेस वाढतील. चला मित्रांनो या रोडमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जी दुकानं दिसणार आहेत ती बॅगांची दिसणार आहेत. मग ते गांधी मेमोरियल असेल किंवा सुनामी पार्क असेल त्याच्या समोरचा एरिया असेल किंवा या रोडवरची दुकानं असतील सगळ्यात जास्त तुम्हाला बॅगांची दुकानं मिळणार आहेत. थोडंसं प्राइसिंगचा अंदाज घेऊया. भैया थोड़ा सा प्राइसिंग बताएंगे क्या क्या प्राइस में आपके पास मिलता है? कि जैसे ये लैपटॉप का बैग दिख रहा है ये सीरीज़ ये कितने से स्टार्ट होता है? 500 से स्टार्ट होता है. उसमें ये लेदर का जो दिख रहा है तो वो उसका 600 वो 600 तक जाएगा. उसमें बड़ा क्वालिटी ज़्यादा लीटर का दिख रहा है वो 900 वो 900 तक. और जो बैकपैक है जो वो यूज़ करते हैं वो कितने तक जाएगा? 900 वो 900 तक जाएगा. और ये जो डफल बैग दिख रहा है ये डफल बैग आएगा 750 का 600 का 350 का ओके तो 200 का 350 पासून डफल बॅग जर आपण बघितल्या 350 पासून 750 850 पर्यंत यांच्याकडे आहेत. ये जो लेदर का दिख रहा है ये मार्केट में नया दिख रहा है ये इसका प्राइस क्या जाता है? 950 है. हे 950 रुपयाला ह्या प्राइस जात आहेत. आणि ज्या पर्स वगैरे त्यांनी लावल्यात वो पर्स कितना बोले भैया? 250 250 रुपयेपर्यंत त्या पर्सेस वगैरे जातात. सगळ्या प्रकारच्या बॅग आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्ही म्हणाल की फक्त हेच आहे आणि जे काही व्हरायटी तुम्हाला जी लागेल त्या सगळ्या प्रकारच्या आहेत. खूप सारे लोक इथनं नेतात सुद्धा खरेदी सुद्धा करतात आम्ही बघितलेलं सुद्धा आहे. भैया इसमें थोड़ा सा मोलभाव होगा अगर कस्टमर लेने वाला लगता है तो अच्छे से लगा के देते हैं आप. बघा मित्रांनो तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे. बार्गेनिंग तो होता है यहाँ पे बराबर होता है. तर त्या हिशोबाने त्यांनी किमती सांगितल्यात. थोडासा इथला अंदाज तुम्हाला आला असेल. बॅगांचे क्वालिटी जर मला विचाराल तर चांगली आहे मित्रांनो. आतनं सुद्धा म्हणजे वॉटरप्रूफ कोटिंग दिसतं आहे. आता हे जे म्हणताय तर ह्या इम्प्रेसिव्ह वाटत आहेत. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं दिसतं आहे मला माहीत नाही खरं बॅगा वाटताना प्रीमियम वाटतात होय ना प्रथम. आणि ठीक आहे ब्रँडिंगसुद्धा आहे. तर ब्रँडिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ब्रँडेड बॅगासुद्धा तुम्हाला त्या ब्रँडिंगनं मिळतात. जर घ्यायचं असेल डोक्यात तर ट्राय करा. जर चांगली ऑफर मिळालेली बार्गेन जर चांगलं प्रॉपरली करता आलं तुम्हाला तर चांगली बॅग तुम्हाला चांगल्या किमतीत मिळू शकते. चला ऐसे शर्ट सुधा है बघा. भाई इसका प्राइस क्या है? 200 रुपीज. कौन सा भी ले लो. एक पीस हाँ वही तो एक पीस का 200 रुपये. आपल्या इथं बसतात ना बऱ्यापैकी प्रथम रस्त्यावर तेच आहेत क्वालिटी. टिकतात बऱ्यापैकी टिकतात. तुमच्या वापरण्यावर आहे. धुतल्यावर जरा आकसतात फक्त एवढाच विषय आहे याचा. खरं ठीक आहे. हे सुद्धा लय जण बसलेत मित्रांनो वेगवेगळे चेक्स वगैरे. हाँ मेरा अपने को बना रहा है. कहाँ छोड़ेगा कहाँ लेके जाएगा? क्या हो गया? कहाँ लेके जाएगा ये वीडियो? ये यूट्यूब पे पड़ेगा. यूट्यूब पे. हाँ चला तर मित्रांनो खूप जास्त ठिकाणी साड्या पण आहेत आणि त्या साऊथ इंडियन पण आहेत आणि बऱ्याच प्रकारच्या आहेत. तर त्या दादांना आपण प्राइस विचारूया. दादा इसकी क्या प्राइस है? 650. ती बघा ही 650 रुपयाला साडी आहे. और ये स्टार्ट कितने से होते साड़ी की? 250 बसता है. अभी सारी है स्टॉक में नहीं.
स्टॉक में नाही क्या 250 नंतर म्हणजे जसे घेईल तसे 250 पासून पुढं साड्या इथं मिळतात. त्यात वेगवेगळी व्हरायटी आहे. म्हणजे साड्याची जी कापड असतं त्या कापडावर आहे. जर आता ही साडी बघितली तुम्ही तर ही जी जरा कापड क्वालिटी जरा चांगली येणार आणि जी 250 रुपयाची वगैरे असते त्याची कापडची क्वालिटी जरा अशी पातळ असत्या. खरं तर तुम्ही घेईल त्या प्राइसनुसार असते. त्याबरोबर रंगीत साड्या सुद्धा भरपूर प्रमाणात इथे तुम्हाला पाहायला मिळणार. कितने 450 बघा कांजीवरम साडी 450 रुपयाला दाखवलेत बघा तर साड्या. अशा साड्या खूप बघायला मिळाल्या आम्हाला. हो का? फक्त बघून घ्या एवढाच फक्त फे आहे. तर आता हे कापलं नाही परत म्हणजे घेतलं तुम्ही आणि हे कापलं की घ्यायलाच पाहिजे. घ्यायलाच पाहिजे असं आहे. त्यामुळे उघडून दाखवत नाहीत ते. उघडून असा दाखवत विषय नाहीत. असतो. अशाच हे बघायचं आणि घ्यायचं. कापलं की घ्यायचं असा विषय असतो याचा. त्यामुळे बाकी आपल्या साऊथ store इंडियन घ्या. साऊथ इंडियन साड्या चांगले चांगले आहेत. हा. तुम्हाला पांढऱ्या साड्या कलर बघा घ्यायच्या त्यांनी आहेत. कसल्या भारी दाखवले. तुम्हाला म्हणजे आपल्या इथं म्हणतो ना की देवाला जाताना साऊथला साऊथला वगैरे जाताना, चांगल्या पांढऱ्या साड्या तुम्हाला घ्यायच्या असतात. ते देतात आणि बार्गेनिंग सुद्धा करतात. होय करतात. ना? होय 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 आणि यात जरा भरपूर दादांना व्हरायटी विचारते. ओ दादा ही एक कैसा प्राइस आहे. ओके 750. ह्याच्या वेगळी डिझाईन आहे मोराची. हा ओपन करून दाखवतात बघा ते. कसली छान आहे बघा कसली मस्त आहे. 750 ला आहे. त्याला डिझाईन आहे म्हणून ती 750 ला आहे बघा. सूत कसं आहे सांग जरा बाळा. सूत ह्याचं आपल्या जसं साडीचं असतं नाही म्हणजे आम्ही घेतली साडी त्यासारखी साडीचं ह्याचं क्वालिटी हे चांगलं आहे डिझाईन का चांगला आहे वाईट चांगलं आहे. त्याची चांगली आहे. ह्याला बॉर्डर पण कसली छान आहे बघा. तसंच आहे त्याला पदराला. त्यामुळे भारीच आहे साडी. प्राइसिंग आणि तुम्हाला ही तुम्ही जर बार्गेनिंग केलं सा तर तुम्हाला ही 450 किंवा 400 रुपयेपर्यंत पण मिळून जाईल बरं का ही साडी. फक्त तुम्हाला मागायला कळलं पाहिजे एवढाच प्रश्न आहे. इसमें बार्गेनिंग होता है भैया. बार्गेनिंग होता है सभी कस्टमर. हाँ 100 तक डिस्काउंट हो सकता है. ये बार्गेनिंग होते हैं मित्रांनो. बार्गेनिंग शिवाय यहाँ सभी बार्गेनिंग करते हैं इसलिए थोड़ा रेट ज़्यादा बताना पड़ता है. बराबर है ना. हाँ क्योंकि कस्टमर उसी माइंडसेट से आता है कि थोड़ा कम करना है कम करना है. कन्याकुमारी है ना हाँ वो 100 डिस्काउंट करके लेता है. हाँ लेता ये है शर्ट लेता है ना हाँ ये 200 रुपए का है. ये 200 रुपए का. इसमें कम नहीं कुछ है. ये फाइनल प्राइस है. हाँ पर ये इसमें होता है बार्गेनिंग. 6 पीस लेने से बॉक्स लेने से 1000 रुपीस आता है. 600 रुपयाला म्हणजे 1000 रुपयाला 600 मिळतात. म्हणजे खरं ह्याच्यात बार्गेनिंग होते मित्रांनो. आणि साड्या खरोखरच चांगल्या आहेत ना संजय ना. साड्या खरोखर लय भारी आहेत. आला कन्याकुमारीमध्ये कधी तर नक्की साड्या घ्या. कारण सगळ्या जास्त महिलांना बघितले साऊथ इंडियन साडी असलेल्या होत्याच. एखादी दोन सोडली तर. त्यामुळे तुम्ही नक्की घ्या. साडीची क्वालिटी पण चांगली आहे आणि तुम्हाला कमी प्राइसमध्ये सुद्धा मिळून जाईल. मित्रांनो सिजनेबल इथं आयटम खूप आहेत आणि आता थंडीचा महिना सुरू आहे त्यामुळं जसं तुम्हाला म्हटलं की स्वेटरची दुकानं खूप आहेत. थोडंसं प्राइसिंग आपण घेऊया. भैया बेसिक कितने रुपये से स्टार्ट होता है लेडीज का. 350 से स्टार्ट होता है. जैसे कि कौन सा ये वाला ना ये वाला 350 से स्टार्ट होता है. और थोड़ा अच्छा वाला लेने का बोले कि एक 3-4 बरस अच्छे से इसको ये हो जाए. 650 का आता 750 का. बघा ही वरची जी रेंज आहे ना मित्रांनो 650 750 या रेंजमध्ये आहेत सगळे. और ये जो बोलते हैं हाँ 150 का आता है. 450 का वही बोला. 450ला मित्रांनो येते. हे बऱ्यापैकी जे आपले आजोबा काका मामा नाना दादा घालतात बघा त्यांना न्यायचं असेल तर 450 रुपये. और जो ये जैकेट वगैरह है सीजनेबल ये कितनी प्राइस से स्टार्ट होता है. 750 750 रुपयापासून ते जॅकेट वगैरे स्टार्ट होतात. और ये जो ठंड के लिए जो 450. कॉमनली लोग यूज करते हैं तर हे जर्किन वगैरे 450 रुपयापासून स्टार्ट होतात मित्रांनो. थोडंसं याच्या प्राइसिंगचा अंदाज तुम्हाला आहे आणि किती रुपयाला मागायचं हे सुद्धा माहित आहे. तरी सुद्धा एकदा कन्फर्म करूया. भैया ये प्राइस लोग आपसे बार्गेन करते हैं उस हिसाब से बता रहे बराबर है. बहुत बार्गेन करते हाँ थोड़ा बार्गेन करता है उस हिसाब से आप बताते कि लोग बार्गेन करेंगे ही बराबर है ना. हैं. बार्गेन करेंगे. तो छोटे बच्चों का जैकेट कितने से स्टार्ट होता है. 350 से स्टार्ट होता है. 350 रुपयाला मित्रांनो स्टार्ट होत आहे. चांगलं आहे. ज्ञानाचं वगैरे आपण दिल्लीत घेतलेलं होय ना संजय ना. अजून हा आहे असं आहे ते. फक्त आता ज्ञानाच मुक्ती झाले त्यात बसत नाही. खरं चांगले क्वालिटी चांगली असते मित्रांनो. टिकतात बऱ्यापैकी. आमचा पर्सनल अनुभव आहे. संजना सुद्धा दिल्लीत घेतलेला अजून सुद्धा संजना चांगला आहे ना ते. अजून संजना घालते. कधी 2019ला घेतलेलं 6 वर्ष होत आले. चालते म्हणजे असं नाही की बाबा इथं मिळते कमी किमतीत मिळते म्हणजे खराब आहे क्वालिटी.
बऱ्यापैकी खूप आहेत. म्हणजे याची सुद्धा दुकानं, जसं टॅटूचं तुम्हाला म्हणलं तसं हे सीजनल रहता है. जिस महीने में नहीं वो सिर्फ ये 2 महीने के लिए रहता ये 2 महीने में रहता है, उसके बाद आपका जो महीने का ये होगा उस हिसाब से चेंज हो है. जाएगा. सिजनेबल आहे मित्रांनो. आत्ता सीझन सुरू आहे म्हणून हे मटेरियल आहे. देन आफ्टर तुम्हाला जो काही महिना असेल, जो काही ऋतू असेल त्यानुसार तुम्हाला इथं त्या वस्तू मिळतील. फायनली आपल्या पोरांसाठी खरेदी झाली बघा. आपण 4 थार घेतलेत. जी वॅगन आहे का प्रथमला कळतंय. आणि एक टेस्ला घेतलेली आहे. आपल्याला कमी किमतीत त्यांनी दिले. जरा बाहेर बघितलं त्यापेक्षा स्वस्त आहे. बाहेर आपल्याला 250च्या आसपास सांगितलेलं. तिथं त्यांनी 180ला दिल्या प्रत्येक गाड्या. म्हणजे आपल्याला 900 रुपयाला 5 गाड्या पडलेल्या आहेत. पोरांना दर वेळेला गेले की काही ना काहीतरी खरेदी करायला लागते. त्यामुळं चला. ये यांचं दुकान कुठे आहे? ये आपका दुकान का नाम क्या है भैया? कन्या फैंसी. ये कहाँ पे आना उनको? गांधी, ये क्या है ये साइड का बिल्डिंग? गांधी मंडपम के साइड में इनका दुकान है. यहाँ से आप परचेस कर सकते हो. भैया अच्छे से लगा के देना. हाँ, महाराष्ट्र से लोग आए. ठीक है भैया. अगर हमारे चैनल का नाम बोले द फैमिली टूर ये तो बहुत आदमी ऐसा आएगा 10 से लेके जा रहा है. हाँ हाँ यूट्यूब पर बहुत लेके जाएंगे मेरे पास. ठीक आहे. चला मित्रांनो पेमेंट करूया आणि जाऊया. आता खरेदी आपली झालेली आहे. आता जेवायचं. चला मित्रांनो फायनली आता लहान मुलांचा आपण खेळण्याचं बघितलं. कपड्यांचा सुद्धा अंदाज आला. जरा हे साऊथ साईडच्या जे फ्रॉक वगैरे असतात हे सुद्धा आपण जास्त घेऊन जातो. याचं प्राइजेस बघूया. भैया प्राइस कौन से रेंज से शुरू होता है? ये 300. ये 300 रुपीज़. ये कितने साल के बच्चों को आता है? बच्चे को आता है 4 साल से 12 साल तक. 4 वर्षापासून 12 वर्षाच्या मुलींसाठी हे आहे. 12 साल की बच्ची का ये सेम कितना प्राइस को आता है? वो आके 350 350 रुपये. जैसे की ये कितना है? 350 रुपये. हे 350. मित्रांनो क्वालिटी सुद्धा चांगली आहे. आपण नेले आपण घेतलं, आपण तिरुपतीमध्ये घेतलाय. आणि तुम्हाला दिखते आतलं सुद्धा बऱ्यापैकी कापड आहे चांगलं आहे. और ये जो फैंसी में आता है उसका रेंज 360 380. 360 380 360 380 चांगलं आहे. बऱ्यापैकी एक 6-7 महीने टिकण्यासारखी कपडे आहेत ना फ्रॉक्स वगैरे. आणि ये छोटे बच्चों का क्या रेंज स्टार्ट होता है? ये फुल 200 रुपये. 200 रुपये. बघा ही संपूर्ण लाईन जी आहे ती 200 रुपयामध्ये आहे. ही सुद्धा 200 रुपयामध्ये आहे. बघा वेगवेगळ्या प्रकारचे साऊथ स्टाईलचे ड्रेस आहेत. वो परी का ड्रेस वगैरह पीछे जो है वो ये रेंज क्या है भैया? ये 500 है. 500. ये पूरा उस हिसाब से 300. 350. और ये लुंगी छोटे बच्चों का प्रथम बच्चों का के 1 साल का के 150 रुपये. हाँ 2 साल से 6 साल तक हाँ 200. 150 रुपये 1 वर्षाचा. 200 रुपये 1 ते 6 वर्षापर्यंत. 10 साल तक 250 300 रुपये. 10 वर्षापर्यंत 250 ते 300 रुपये. 15 साल तक 300-350 रुपयाला इथं तुम्हाला मिळणार आहे. 300 250 और 300. 15 सालपर्यंत 15 वर्षापर्यंत 300 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. खूप अफोर्डेबल आहे. खूप कमी किमतीत आहे. आणि म्हणजे फिरायला आल्या आणि नेण्यासारख्या सगळ्या या गोष्टी आहेत. यांचं दुकान अगेन गांधी मंडपम ना. गांधी मंडपमच्या साईडला. आपका नाम दुकान का? हमारा दुकान का नाम 5 स्टार. 5 स्टार म्हणून दुकानाचं नाव आहे. यहाँ से दिखता है, अच्छे से दिखता है. ड्रेस वाला दुकान गांधी मंडपमच्या बरोबर साईडला बघा. इथून रस्ता सुरू होतोय. याच्या बरोबर साईडला दुकान आहे. मस्ट व्हिजिट करा. आणि खरोखर मला जर विचाराल खूप कमी किमती आहेत. म्हणजे तिरुपतीपेक्षा कमी वाटले ना संजय ना? हाँ भैया इसमें भी बार्गेन होता है क्या? इसमें भी बार्गेनिंग होता है. जो प्राइस अभी बोला आपने हाँ वो फाइनल बोला. बघा मित्रांनो त्यांनी फाइनल प्राइस सांगितलेत. इससे थोड़ा सा ज्यादा आप बताते क्योंकि कस्टमर कम करके मांगता है. बराबर ना? बार्गेन करता है. 350 बोलते हैं. हाँ बराबर आहे. 250 को बघा मित्रांनो ते 300ला सांगताय. जे 200 आपल्याला सांगितलं नाही ड्रेस वगैरे आहेत बघा. तर ते सांगताना 350-300ला सांगतायत. ये बोलने का 550 रुपये, देने का 350 रुपये. बराबर. त्यांनी खूप म्हणजे फायनल प्राइजेस सांगितलेत. त्यानुसार तुम्ही बार्गेनिंग करायचं आहे.
कस्टमर बार्गेन के हिसाब से ही आता है, बराबर है ना? तो सामी व्यापार है, बराबर है, मेन सामी का। बराबर है। उधर उन लोग वो बहुत 1000 बोले तो पूछने का 300 रुपये। 300 रुपये को पूछना, बरोबर आहे. स्वामी लोक खूप येतात, बरोबर बोलतात दादा, दिसतात सुद्धा आपल्याला आणि त्यांना बार्गेन करायचं असतं. सो तुम्ही सुद्धा बार्गेन करा 100%. खरं प्राइजेस त्यांनी आत्ता जे अंदाज दिलाय तो खूप चांगला आहे आणि इथे येऊन नक्की खरेदी करा. चला मित्रांनो, अराउंड 1.5 तास झालं फिरतोय आम्ही. तुम्हाला बऱ्यापैकी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या ज्या गोष्टी इथं खरेदी करायला स्पेसिफिकली स्वस्त आहेत त्या दाखवल्या. ह्या सोडून अजून सुद्धा खूप सारी दुकानं आहेत बघा मित्रांनो. इथं पुढं जर बघितलं, ज्याच्यामध्ये बॅगा तुम्हाला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या रोज वापरायच्या गोष्टीसुद्धा मिळत आहेत, काही पॅन्टीचे शर्टाचे सुद्धा आहेत. आता याला कम्पेअर करायचं झालं तर आपण कशाशी कम्पेअर करू शकतो माहिती आहे का मित्रांनो? पुण्याची आपली तुळशीबाग आहे ना, तुळशीबागेत ज्या प्रकारे आणि ज्या क्वालिटीचे मटेरियल, ज्या क्वालिटीच्या आपल्याला वस्तू मिळतात, त्या सेम क्वालिटीच्या वस्तू आपल्याला इथं मिळतात मित्रांनो. आणि त्या सेम प्राइजेसमध्ये मिळतात, सिजनेबल मिळतात. जसं तुळशीबागेत सिजनेबल असतं तसं इथलं जे काही सिजनेबल असेल, आपल्या तुळशीबागेत रक्षाबंधन असतं ना, रक्षाबंधनचं मिळणार, तसं इथं जे काही सण असतील त्याचे इथे किंवा इथल्या आसपासच्या राज्यातले सण जे असतील तसे सिजनेबल तुम्हाला मिळणार आहेत. बार्गेनिंग करायचं आहे. दुकानदार स्वतः सांगतायत की इथे येणारे जे काही गिराईक आहे ते स्वामी लोक आहेत. हे अय्यप्पा स्वामी वगैरे बघा इकडं, तर ही लोक खूप जास्त येतात आणि त्यांचं कसं असतं मित्रांनो की 1000 रुपये सांगितलं तर 300 रुपयापासून सुरुवात करतात. थोडंसं जनरेटर आहे, पुढं जाऊया. ओके, 1000 रुपये सांगितलं तर 300 रुपयापासून सुरुवात करतात. अशी बेसिकसुद्धा बघा, हे 100 रुपयाला टॉईज वगैरे जे आपल्या जत्रेत दुकानं असतात नाही, तर तशा प्रकारची सुद्धा दुकानं आहेत. आता काल ज्ञाना मला एक म्हणलेली की एक बाहुली घेऊन द्या मला पप्पा, त्यामुळे ज्ञानाला एक बाहुली घेऊया. खरं तुम्हाला अंदाज आला असेल मित्रांनो की कशा प्रकारचे इथं खरेदी करायचं आहे, कशा प्रकारचं शॉपिंगचं कल्चर आहे इथं. घड्याळाची दुकानं आहेत आणि लय 1760 प्रकारची दुकानं आहेत. सगळं तुम्हाला दाखवलेलं नाही, फक्त इथं खरेदी करा, पैसे वाचतील, घरी जाताना एक आनंद मिळेल. घरातल्यांना सुद्धा इथं काय तर तुम्ही घेऊन आलेल्याचा 100% आनंद मिळणार आहे. आता आपण इथनं जाणार आहे आणि पोटपूजा करणार आहे. तर मित्रांनो, जेवायला आलेलो आहे फायनली. जेवायला काय काय घेतले बघा. थोडंसं आज शेवटचा दिवस आहे. कालसुद्धा आपण इथंच जेवलेलो. काल व्हिडिओ केलेला का प्रथम? काल केलेलं ना. तर आज काय घेतलं आपण, व्हेज हंडी घेतलेली आहे आणि काल आपण डाळ तडका घेतलेला. आज शेवभाजी घेतल्या. जेवण ज्ञानाला खूप आवडलेलं इथलं वय ना, त्यामुळे ज्ञानानं इथंच आणले परत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण तुम्ही बघितलं की सकाळी लवकर उठलो आणि आपण पद्मनाभ स्वामी टेम्पलला गेलेलो. केरळामध्ये गेलो, बाय ट्रेन गेलो. तिथनं येताना आपण पद्मनाभपुरमचा पॅलेस केला आणि नंतर येताना कुठलं प्रथम सुचिंद्रमचं मंदिर केलं मित्रांनो. तर हे 3 स्पॉट आपण कव्हर केले आणि शॉपिंगचा पार्ट कदाचित 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ पडला असेल. आय थिंक प्रथमवर डिपेंड आहे. खरं आजचा आमचा हा कन्याकुमारीमधला आणि कन्याकुमारीमधनं केरळला जाऊन पद्मनाभपुरमचा केलेला मेन ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेवायला या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये उद्या आम्ही शूट करणार आहे कन्याकुमारीचा मेन ब्लॉग. की हा व्हिडिओ पहा आणि कन्याकुमारीला या, तोही व्हिडिओ नक्की पहा, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या 2 दिवसाचा सार असणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सायोनारा, जय हिंद. प्रथम राहिला आमचा, प्रथम हा येतोय का? भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सायोनारा, जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.